नमस्कार मंडळी, फूड विथ मम्मा मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण खूप छान रेसिपी बनवत आहोत. नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. हिवाळा आला आहे आणि मी विंटर स्पेशल एक मस्त रेसिपी बनवत आहे जी सर्वांना आवडेल. तर इथे बघू शकता मी हिरवा वाटाणा घेतलेला आहे, जो मी छान सोलून घेतला आहे. साधारण अर्धा किलो आहे हा. त्या जोडीला मी 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. इथे काही सुके मसाले घेतलेले आहे. त्यामध्ये ही धना पावडर घेतलेली आहे, हा थोडा गरम मसाला आहे. हे जिरं आणि सोप ही जरा बारीक कुटून घेतलेली मी या पद्धतीने. ओवा लागेल आपल्याला, साधारण 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. चवीपुरतं मीठ घेतलेले आणि इथे मी बारीक चिरून कांदा घेतलेला आहे. आपल्याला थोडेसे तिळही लागतील आणि कोथिंबीर. आणि मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता आणि गेस करू शकता की काय बनवत आहे. तर इथे मी स्पेशल मटार पराठा बनवत आहे, जो अतिशय अप्रतिम लागतो चवीला. सर्वप्रथम मी इथे सारण करून घेतली जे वाटाण्याचं आहे. यामध्ये मी कोथिंबीर घेतली ब्लेंडर जारमध्ये. हे 4-5 लसणाच्या पाकळ्या यामध्ये टाकून घेतली आणि मिरच्या. आता याला जरा दरदरीत बारीक करायचंय. मी ब्लेंडर जारला टाकून घेतली सर्व. छान बारीक करून घेऊ. तर या पद्धतीने बारीक करून घ्यायचे हे वाटाणे. गॅसवर मी कढई तापत ठेवलेली आहे आणि साधारण 1 मोठा चम्मच आपल्याला तेल लागेल. जे सारण बनवले मी वाटाण्याचं ते जरा स्टर करून घेऊया. आता तेल छान तापलेलं आहे. यामध्ये मी सोप आणि जिरं हे जरा कुटून घेतलेलं आहे, हे यामध्ये टाकून घेते. फ्राय झाल्यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेला हा कांदा टाकून, हा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा. कांदा जरा गुलाबी होत आला की यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. साधारण अर्धा चम्मच आपल्याला मीठ लागेल. अजून 1 मिनिट छान फ्राय होऊ देऊया. आता यामध्ये मी इथे अर्धा चम्मच धना पावडर टाकून घेतली आहे. त्या जोडीला आपल्याला 1 चमचा गरम मसाला लागेल, तोही यामध्ये ऍड करून घेतली. मसाल्याचा छान सुगंध येतोय. आता कांदा छान ब्राऊन झालेला आहे. यामध्ये जे मी वाटाण्याचं सारण करून घेतलेले ते यामध्ये ऍड करून घेतले. मी यालाही छान लो टू मीडियम फ्लेमवर छान फ्राय करून घ्यायचं, जरा ड्राय होईपर्यंत. पीठ असं मळून रेडी आहे. साधारण 5 ते 10 मिनिटं ही साईडला रेस्ट करून ठेवूया आणि मग पराठे बनवायला घेऊया. आपला डो आता रेडी आहे, रेस्ट केलेला आहे. आता मी याचे छोटे छोटे गोळे काढून मस्तपैकी पराठे लाटणार आहे. या पद्धतीने एक छोटा गोळा घेतलेला आहे आणि मला जरा लाटून घ्यायचं. थोडंसं पीठ लावायचं. थोडी मोठ्या साईजचं करून घ्यायचं या पद्धतीने. एवढं लाटून घ्यायचं आणि यामध्ये आता जे वाटाण्याचं सारण भरलेलं ते मी ऍड करून घ्यायचं. सारण जरा जास्तच घालायचंय, कारण की सारण जर जास्त असेल पराठा खाण्यात खूप मजा येते. टसून भरायचंय चांगलं आणि याला आता या पद्धतीने पॅक करून घ्यायचं. सील करून घ्यायचंय.
म्हणजे सारण बाहेर येणार नाही. आणि मग या पद्धतीने एकत्र करून घ्यायचं. तर आता छान याला लाटून घेऊया. जरा स्टफिंग बाहेरही आली तरी छान लागतात पराठे आपले. पराठा आपला लाटून रेडी आहे. आता मस्तपैकी भाजूयात. तवा आपला रेडी आहे. यावर मी हा पराठा छान भाजून घेते. अशाच पद्धतीने मी बाकीचेही पराठे करून घेते. पराठ्यावर थोडंसं तेल टाकून घेऊया आणि साईडला पण असं तेल टाकून घेऊया आणि छान खरपूस भाजून घेऊया. या पद्धतीने सर्व पराठे मी बनवून घेतलेले गरमागरम मस्तच. आणि ही लसणाची चटणी यामध्ये सर्व करण्यासाठी ठेवते. तर हे पराठे नक्की करून बघा या विंटर सीझनमध्ये आणि मला कमेंटमध्ये कळवा की